अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे. पोलीस प्रमुख जिल्ह्याचे माननीय भुगे साहेब यांनाही सूचना दिलेल्या आहेत की ज्या लोकांचा यामध्ये समावेश आहे, तो पादरी, नंतर जो लग्न ठरवणारा किंवा अन्य कोण लोक त्यामध्ये असतील तर त्यांना आरोपी करण्याच्या सूचना माननीय पालकमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. पण अजून गुन्हा दाखल झालेला नाही. त्यांच्या पालकांच्याकडून सतत मागणी होत आहे त्या फादरवर गुन्हा दाखल व्हा. बघ, आता जिल्हा नियोजनची बैठक झालेली आहे. माननीय SP महोदय इथं आहेत आणि आता बैठक संपूर्णच आम्ही खाली आलो आहे. आता मी आणि माननीय पालकमंत्री महोदय SP साहेबांशी चर्चा करून लगेच तात्काळ त्यांना कशी अटक करता येईल अशा पद्धतीची त्यांच्याकडे विनंती करणार. उद्या तुमचा कॅन्डल मोर्चा आहे. बघा, ही बाब अत्यंत गंभीर आहे. ज्यानं त्यानं उठायचं आणि हिंदू धर्मावरती आक्रमण करायचं, जी मोगलांची प्रवृत्ती होती तीच प्रवृत्ती आज पण आपल्या निदर्शनास येताना दिसते. ऋतुजा हिचा विवाह ठरवताना तिला सांगितलं नव्हतं किंवा तिच्या घरच्या लोकांना सांगितलं नव्हतं की हे कन्व्हर्टेड फॅमिली आहे. हे जरी धनगर समाजाचे असले तर त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे हे त्यांना सांगितलं नव्हतं. आणि कोरोनाच्या काळातला विवाह असल्यामुळं आणि हे जे वेगवेगळे ऑनलाईन पद्धतीनं विवाह नोंदणी करतात अशा संस्थेच्या माध्यमातून यांचं स्थळ आलं होतं. आणि तो कोळी म्हणून जो नायब तहसीलदार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करतो आहे त्याची आता आम्ही माहिती घेतली तर तोही धर्मांतरित आहे. तो कोळी समाजाचा असून सुद्धा तो ख्रिश्चन धर्म त्यानं स्वीकारलेला आहे. त्याला पण यांना सांगितलेलं नाही. आणि त्यामुळं जेव्हा लग्न झालं आणि लग्न करून तिच्या सासरी गेल्याच्या नंतर तिच्याही बाब लक्षात आली की ज्या दिवशी उपवास धरेल त्या दिवशी मटण आणलं, उपवास धरेल त्या दिवशी काहीतरी तिला उलटं सुलटं बोललं, देवाची पूजा केली तर देव त्या देवाऱ्यातून सगळे विसर्जित करणं किंवा तिला बायबल वाच किंवा चर्चमध्ये चल अशा पद्धतीचा सातत्यानं तिच्यावरती दबाव टाकणं. मग ही आईवडिलांना विषय कळाल्याच्या नंतर आता म्हणजे काय म्हणजे इतकी मोठी फसवणूक झाली आहे आणि आता मुलीचा विषय आहे आपण काय बोलायचं म्हणून ते सगळे आईवडील शांत बसले. परंतु आता त्याच्या पुढं हे लग्न 2021 झालं. आता ती गर्भवती होती आणि तिच्या पोटामध्ये 7 महिन्याचं बाळ असतं. आता आपल्याकडे हिंदू संस्कृतीनुसार आपल्याकडे डोहाळ जेवणाचा कार्यक्रम केला जातो आणि डोहाळ जेवणाचा कार्यक्रम करायचा अशा पद्धतीची चर्चा ही ऋतुजाच्या माहेरच्या म्हणजे आईकडं, वडिलांच्याकडं, भावांच्याकडं, बहिणींच्याकडं ती सुरू होती की कशा पद्धतीने कार्यक्रम घ्यायचा, काय करायचं. परंतु दुसऱ्या बाजूला तिची सासू, तिचा नवरा, तिचे सासरे आणि हा तो पादरी कोण येतोय तो धर्मगुरू तो आणि ही लोकं तिच्यावर दबाव टाकत होती की हे सगळे जे संस्कार करायचे आहेत, गर्भसंस्कार करायचे आहेत ते ख्रिश्चन पद्धतीनं करायचे, ते चर्चमध्ये जाऊन करायचे. तर मुलीनं आक्षेप घेतला. हे बघा, तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्ही धर्मांतरण केलं आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा, परंतु मी हिंदू धर्म सोडणार नाही आणि हिंदू धर्माच्या चाली, रीती, रूढी, परंपरा ज्या माझ्या पूर्वंपार चालत आलेल्या आहेत, देवदेवतांच्या पूजा पाठ चालत आलेला आहे ते मी सोडणार नाही, तिनं स्पष्टपणे सांगितलं. परंतु तो जो पादरी होता तो सातत्यानं त्या घरामध्ये काही अघटित घडलं का हिच्यामुळं घडतं, ही हिंदू परंपरेनं सगळ्या पूजा करते, हिंदू परंपरेत सगळी जपते आणि त्यामुळं ही सैतान आहे अशा पद्धतीचा तो सातत्यानं सांगायचा. परंतु यांनी इतका दबाव त्या मुलीवरती टाकला की गर्भसंस्कार हे ख्रिश्चन पद्धतीनेच करायचे आणि मुलीचं म्हणणं होतं की ते हिंदू पद्धतीनंच करायचे. आणि मग सरते शेवटी तिनं धर्म बदलला नाही, ख्रिश्चन पद्धतीनं गर्भसंस्कार केले नाही आणि तिनं शेवटी ठरवलं की मी ज्या हिंदू धर्मातून आलेले आहे, मी अहिल्यादेवींची कन्या आहे, मी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास वाचलेला आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मांतरण करत नाही, स्वतःचा जीव देतात. तशा पद्धतीनं ऋतुजानं स्वतः गळफास लावून घेतला. तिच्या पोटामध्ये 7 महिन्याचं बाळ होतं. म्हणजे कुठलीही आई स्वतः आत्महत्या करेल परंतु तिच्या बाळासोबत आत्महत्या करणार नाही. म्हणजे तिच्यावरती किती मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झाले असतील. आणि त्यामुळं माननीय SP महोदयांनी अत्यंत गंभीरतेनं ही बाब घेण्याची आवश्यकता आहे. जो कुणी तो धर्मगुरू आहे, पास्टर का काय त्याला म्हणतात तो, आणि हा उमेश कोळी लग्न ठरवताना जो नायब तहसीलदार मध्यस्थ होता, स्वतः धर्मांतरित झालेला असताना धर्मांतरित कुटुंबाबरोबर हिंदू धनगर समाजाच्या मुलीचं लग्न लावून घेतोय, त्यांची फसवणूक करतोय. त्या दोघांना अरेस्ट केलं पाहिजे. उद्या 17 तारखेला सायंकाळी 6 वाजता स्टेशन चौकातून राम मंदिरापर्यंत मूक मोर्चा आहे, कॅन्डल मोर्चा आहे. आणि जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण विरोधी कायदा होत नाही तोपर्यंत
महिला हिंदू धर्मामध्ये तिला शक्तीची देवता मानतात, कारण इतर धर्मामध्ये महिलांना तेवढं स्थान नाही आहे, त्यांना दुय्यम स्थान आहे, त्यांना पुरुषाच्या बरोबरची वागणूक मिळत नाही. परंतु हिंदू धर्मामध्ये कुठल्याही गोष्टीला महिलांना महत्त्व दिलं जातं. त्यामुळं ही शक्तीची देवता असल्यामुळं शक्ती ऋतुजा या बॅनरखाली अखंड महाराष्ट्रभर उद्या सांगलीमध्ये हा मोर्चा होतोय, पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चे होणार आहे. कधीपर्यंत? जोपर्यंत धर्मांतरण विरोधी कायदा महाराष्ट्रामध्ये होत नाही तोपर्यंत हे मोर्चे होत राहणार. उद्या मी स्वतः या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. सांगली जिल्ह्यातल्या तमाम हिंदू बांधवांना माझी नम्रतेची विनंती आहे की धर्मावरती गंडांतरण आणण्याचं काम ठरवून जाणून बुजून प्रयत्नपूर्वक केलं जातंय. ते जर थांबवायचं असेल तर सर्वांनी उद्याच्या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी व्हावं.